बाईसाहेब, आपल्या देवस्वरूप स्वभावाला काय बरं म्हणावं? 7 जन्माच्या पुण्यवंतांनी देखील आपल्या चरणाचं तीर्थ घ्यावं, अशा आपण संधी सीता सावित्रीसारखा पवित्र आणि आमच्या घरच्यांनी आपल्याशी असं वागावं. तो देव पण मेला कुठे तडी मारून बसलाय कुणास ठाऊक. एकदा का तो देव मला भेटू दे, चांगला काम मिळून हसडून खर्चावून त्याला विचारणार आहे आणि सांगणार आहे, अरे डोळे फाडून बघ या माऊलीकडे, पोराबाळांनी भरलेल्या घरात ओनायला का केली दारू. बाईसाहेब, एक वेळ तुमची लुगडी धुवायला सांगा, एकदा सोडून 7 वेळा धुईन. तेवढ्या बाबतीत नका माझ्या तोंडाला हात लावू. अहो, हे असले नवरे टाळायचे काय? मी एका जागी वकूक नाही काढीचा आणि हे म्हणे देव. अहो, हे शेंदूर कमी देव, निव्वळ दगड फोडणे जास्त. आणि यांच्यावरचं शेंदूर पिऊन आम्ही बायकांनी मुळमुळ रडत बसायचं. बाईसाहेब, हे आहे सरळ, तुम्हाला येईल माझा राग. पण तुम्हीच सांगा, काय होस ठेवली हो तुमची दादासाहेबांनी? कधी गोळाभर अन्न नाही दिलं, की बोटभर चिंधी नाही दिली ना नवरीला. आणि नवरा म्हणजे देव. दादासाहेब चांगले शिकले समजलेले, पण त्यांचा सगळं शहाणपण बाटलीतून जन्माला यायचं. कुठल्या तरी उकिरड्यावरच्या मंगळांनी ह्यांचं उष्टावण व्हायचं आणि तिसऱ्याच फसवणुकीत चौथी. माझ्या बेलीच्या तोंडाला नाही सुमार, पण बाईसाहेब तुमची अशी अवस्था पाहिली की माझ्या जिभेला असा पाटा फुटतो. त्यांच्या मोठ्या कुठे कुठे शेण खायला जातात कुणास ठाऊक. त्याच्याकडे राणीचं राज्य आले, राणीच्या राज्यात बायकांचे हे हिंडवले. माझ्याही राज्य एवढे सगळ्या बायकांना ठणकावून सांगी, जर नवरा दारू पिऊन घरी आला तर त्याला दोऱ्या दोरखंडाने खुशाल मोठ्यातील बांधा. दारू पितो तो कसला देव, तो कसला नवरा.